ब्रेकिंग न्यूज. एकलव्य मॉडेल शाळेत विद्यार्थिनीची आत्महत्या, पालकांचा संताप. आश्रमशाळेच्या वसतिगृहात 13 वर्षीय विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू. विद्यार्थिनीच्या आत्महत्येप्रकरणी चौकशीची मागणी, प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह. नमस्कार. आदिवासी विकास विभागाच्या एकलव्य मॉडेल शाळेतील 8वीच्या वर्गात शिकणाऱ्या एका 13 वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना शहादा तालुक्यातील सुलतानपूर येथील आश्रमशाळेच्या वसतिगृहात घडली. मृत विद्यार्थिनी धडगाव तालुक्यातील अटी गावाची रहिवासी होती. एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल मोहिदा येथे इयत्ता 8वीच्या वर्गात शिकणारी कैलासवासी उषा लेहऱ्या बसावे या विद्यार्थिनीचा आज रोजी दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. गळफास घेतल्याने सकाळी 6 वाजेच्या सुमारास सदर घटना उघडकीस आलेली असून सदर घटना अत्यंत दुर्दैवी आहे. आदिवासी विकास विभाग हे विद्यार्थिनीच्या संपूर्ण परिवाराच्या पाठीशी आहे. आमच्या संवेदना त्या परिवाराप्रती आहेत आणि ही घटना कशी घडली, काय घडली याची सखोल चौकशी करण्यासाठी तात्काळ एक त्रिसदस्यीय समिती नेमून कारणांचा शोध घेतला जाईल आणि जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर निश्चितच कार्यवाही केली जाईल. सध्या एकलव्य मॉडेल शाळेच्या इमारतीचे काम सुरू असल्याने या विद्यार्थिनीसह इतर विद्यार्थिनी सुलतानपूर येथील आश्रमशाळेत राहत होते. सकाळी तिच्या मैत्रिणींनी खोली उघडली असता ती एका हुकला लटकलेली आढळली. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ माजली. ही बातमी समजताच मुलीच्या पालकांनी आणि नातेवाईकांनी आश्रमशाळेच्या परिसरातच आक्रोश व्यक्त करत अंबरडा फोडला. त्यांनी शाळा प्रशासनावर गंभीर आरोप करत या आत्महत्येमागे गूढ असल्याचे संशय व्यक्त केला. घटनेनंतर शहादा तोडदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी, पोलीस प्रशासन आणि आदिवासी विकास विभागाचे अधिकारी आश्रमशाळेत दाखल झाले. आमदार राजेश पाडवी यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी 3 सदस्यीय समिती नेमण्याची मागणी केली आहे. तसेच जोपर्यंत दोषी अधिकारी, वॉर्डन आणि मुख्याध्यापकांवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही असा इशारा पालकांनी दिला आहे. एकलव्य मॉडेल रेसिडेन्सी स्कूल सुलतानपूर या ठिकाणी उषा वसावे नावाच्या 8वी इयत्तेमध्ये शिकणारी राहणारी धडगाव या मुलीने सकाळी गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती आम्हाला मिळाली. त्यानुसार पोलीस यंत्रणा तिथं आली. आमचे प्रकल्प कार्यालयाचे PO साहेब आणि APO आणि सर्व इथले शिक्षक सर्व त्या ठिकाणी आले आणि मला माहिती मिळाल्यानंतर मी देखील त्या ठिकाणी आलो आणि आईवडिलांना त्या ठिकाणी बोलवून घेण्यात आलं. पहाटेस त्या टायमाला ते उठवतात मुलींना 6-6:30ला. त्या टायमाला त्यांना निदर्शनास आलं की ते मुलीने पंख्याला जे अडकवण्याचा हुक असतो त्याच्यामध्ये रिबीनच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली असं दिसून आलं. म्हणून हे सर्व अधिकारी आम्ही ह्या ठिकाणी आलो आहेत. आमचे पोलीस यंत्रणा त्या ठिकाणी पंचनामा करते आणि पंचनाम्यानंतर बॉडी आम्ही पोस्टमॉर्टमसाठी पाठवून देऊ आणि घडलेल्या घटनेबाबत संपूर्ण चौकशी करण्याचे आदेश आम्ही POना दिलेले. एक 3 लोकांच्या समितीकडून चौकशी व्हावी. त्याच्यामध्ये मुलीने का आत्महत्या केली, एवढी टोकाची भूमिका एवढ्या लहान मुलीने कशी काय घेतली, तिला काय त्रास होता का, त्याबद्दल संपूर्ण तिच्यासोबत राहणाऱ्या ज्या मुली आहेत इतर त्या मुलींकडे विचारपूस करून त्याबाबत सखोल चौकशी केल्यानंतर जे काही दोषी असेल, प्रशासन दोषी असेल, कोणी दोषी असेल त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल.
या घटनेमुळे शाळेतील व्यवस्थापन आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत. विद्यार्थिनीच्या आत्महत्येचे नेमके कारण काय? ती मानसिक तणावात होती का? शाळा प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार घडला का? याचा तपास केला जात आहे. सुलतानपूर या ठिकाणी एकलव्य रेसिडेन्शियल पब्लिक स्कूल या ठिकाणी आमच्या सुलभ अशी वर्गी 5वी पासून तर 8वी पर्यंत होती. तिचं आत्महत्या घेऊन ती दुर्दैवी घटना घडली. या घटनेविषयी आम्हाला खूप उशिरा कळलं. त्याच्यानंतर आम्ही इथपर्यंत आलो. इथं आल्यानंतर आम्ही चौकशी केली असता त्या ठिकाणी ज्या सोबत मुली असतील ते सुद्धा तिथं आढळले नाहीत आणि इथले अधीक्षक आणि मुख्याध्यापकांनी त्यांना विचारलं असता त्यांनी उडवडीचं उत्तर दिलं. आणि कारण त्या ठिकाणी कोणीतरी जबाबदार व्यक्ती असतील यासाठी आम्ही विचारत होतो. परंतु त्यांनी जे अधीक्षक असतील वार्डन असतील त्यांनी उडवडीचं उत्तर दिलं. आणि खरं तर आमचा त्यांच्यावर सरळ सरळ आरोप आहे. त्या मुलीने या वयामध्ये आत्महत्या करणं हे आम्हाला संशयास्पद आहे. कारण या वयामध्ये अशा पद्धतीचं मुली आत्महत्या करतील असं आम्हाला वाटत नाही. तर आमचा सरळ आरोप आहे त्यांच्यावर एकतर कुठला तरी खूप मोठा प्रेशर आला असतील, कोणीतरी दबाव निर्माण केला असतील, त्याच्यामुळे त्यांनी हे केलं असेल किंवा वेगळ्या प्रकारची घटना पण असू शकते असा आमचा सरळ आरोप आहे. आणि इथं त्या रूममध्ये 7 मुली राहतात. तर 7 मुली तिथं असताना त्या मुलींना तर माहीत असेल ती मुलगी आत्महत्या करते की माझी मुलगी शिकेल आणि समाजाला आणि माझ्या परिवाराला पुढे येईल हा उद्देश घेऊन इथपर्यंत पोरीला पोहोचवलं. आणि पोरीचं अशा पद्धतीची दुर्दैवी घटना होत असेल तर हे समाजाला काही पूर्ण लोकांना मान्य नाहीच आहे. त्यामुळे या सगळ्या लोकांचं असं म्हणणं आहे जोपर्यंत त्या लोकांवर कारवाई होत नाही, संबंधित इथल्या अधीक्षक आणि मुख्याध्यापक आणि जो कोणी वार्डन असेल आणि जे कोणी संबंधित लोक असतील त्यांच्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत येथून प्रेत आम्ही ताब्यात घेणार नाही असं सगळ्या नातेवाईकांचं म्हणणं आहे. साहेब, घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. तुमच्या सगळ्यांच्या संवेदनांप्रती आम्ही सामील आहोत. तात्काळ एक त्रिसदस्यीय समिती नेमून जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाईल. वाटलं तर आम्ही तुमच्यातला एक जो सोशल ऍक्टिव्हिस्ट आहे त्याचा देखील त्या समितीमध्ये आम्ही समावेश करणार आहोत. त्यांचं काय म्हणणं आहे, त्यांना लेट कोण आलेला आहे मेडिकल कॉलेज आहे चौकशी करायचं. त्याच्यात एक महिला राहील, आमची महिला अधिकारी राहील. जोपर्यंत दोषींवर कारवाई होत नाही तोपर्यंत अशी घटना घडत राहणार आहे. त्याच्यामुळे या आदिवासी जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचं घटना घडणं हे एकदम अत्यंत दुर्दैवी आणि ते पूर्ण शाळांचं एज्युकेशनच्या बाबतीत पूर्ण गोष्टीचं नाही. आता आपण मुलांचं काउन्सिलिंग देखील सुरू केलेलं आहे. बँगलोरची संस्था आहे त्यांच्यामार्फत आणि अधीक्षकांचं देखील आपण प्रायमरी आम्ही जेव्हा